नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नागपूर SRPF 2019 या वर्षामध्ये आलेला गणित आणि बुद्धिमत्ताचा जो काही पेपर आहे, हा पेपर आपल्याला इथे बघायचा आहे. या पेपरमध्ये जवळपास 49 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तावरून विचारलेले आहेत. तसे 50 प्रश्न आहेत विचारलेले, पण त्यातला एक प्रश्न जो आहे तो सायन्सचा होता. वेगळा घटक निवडा. आपण तो प्रश्न याच्यामध्ये घेतलेला नाही. मात्र जे गणिताच्या रिलेटेड प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा काय होता ते. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. ओके, बघा. आता हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला पाहता येईल, की रिकाम्या जागची संख्या तुम्हाला शोधायची आहे. ही संख्या मला दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा इथे 1, 8, 9 क्वेश्चन मार्क 25, 216 आणि 49. आता या जर संख्या मला तुम्ही पाहिल्या तर ह्या वर्ग संख्या व घन संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? वर्ग संख्या आणि घन संख्या. यांचं काय केलेलं आहे? मिश्रण केलेले आहे. म्हणजे एक काय केली बघा त्यांनी, इथं केलाय आता 1 चा वर्ग. दाखवतो मी. इथं काय केला पहिल्यांदा 1 चा वर्ग, नंतर 2 चा घन, हे काय आहे 3 चा वर्ग. ठीक आहे. आता इथं काय असेल 4 चा घन. म्हणजेच एक संख्या घेतली वर्ग आणि एक संख्या घेतली घन. तर अशा पद्धतीने ही संख्या मला आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इथला जो काही पर्यायी शब्द होता, पर्यायी संख्या होती, ती आहे तुमची 64 म्हणजे 4 चा घन. आता 4 चा घन म्हणजेच किती आहे? 4 गुणिले 4 गुणिले 4. त्याला आपण घन म्हणतो. तो किती असतो? 64. वर्ग संख्या आणि घन संख्या यांची ही सिरीज आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळेल किंवा या पद्धतीची पेपरमध्ये सिरीज त्यांनी वापरलेली आहे. पुढचा प्रश्न, यामध्ये काय केलं बघा त्यांनी, ए बी, ठीक आहे, नंतर सी आणि डी. इथं काय केलं बघा, ई एफ जी एच, इथं काय केलं आय जे के एल, इथं एम एन ओ पी, इथं पी क्यू, इथं पाहिजे होतं पण क्यू मधात घेतलं त्यांनी. आणि काय म्हणले चुकीचं पद कोणतं? तर मग चुकीचं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक सी. कारण ते असं पाहिजे होतं पी क्यू आणि इथं आर आणि इथं एस, असं पाहिजे होतं ते. कारण त्यांनी काय लिहिलं त्याला बघा, इथं पी क्यू आर एस असं सिक्वेन्समध्ये लिहिलं. म्हणून हे पर्याय प्रश्न काय आहे? चुकीचा प्रश्न आहे. कारण त्यांच्यामध्ये बाकीच्या याच्यामध्ये काय केलेली आहे? अक्षरांची अदलाबदल केलेली आहे. अलग लक्षामध्ये. याच्यामध्ये मात्र सरळ एकामागे एक लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे तर, खालीलपैकी जोडी DRIVE, बघा इथं DR त्यानंतर IVE, याला काय लिहिलंय त्यांनी बघा, IRED आणि V. इथं असा प्रश्न आल्यावर नेहमी लक्षात ठेवायचं की इथं काय करायचं माहिती का, नंबर्स टाकायचे. ओके. आणि हे नंबर्स इथं कोणत्या पद्धतीने लिहिले ते बघून घ्यायचे. आता इथं पहिल्या नंबरला काय लिहिलं आय, म्हणजे इथं काय आला, इथं 3. आर किती नंबरला आहे? 2. बरं. त्यानंतर ई किती नंबरला? इथं 5. बरं. त्यानंतर किती आहे? डी नंबर किती आहे इथं? 1. आणि त्या नंबर किती आहे? 4. हे अशा पद्धतीने लिहिलं. तर खालीलपैकी कोणता शब्द आहे असं ते म्हणतात. मग आपण पहिला शब्द लिहून पाहू याच्यामध्ये. लोअर LOWE आणि आर. याला नंबर टाका 1, 2, 3, 4 आणि 5. आपल्याला काय लिहायचं बघा, इथं 3, नंतर 2, नंतर 5, नंतर 1 आणि नंतर 4. आता इथं 5 लिहिलं तर काय येईल इथं? आर. 2 लिहिलं तर काय येईल इथं? ओ. 5 लिहिलं तर काय येईल इथं? आर. 3 ला काय लिहायचं इथं? डब्ल्यू लिहायचं. ओके. ओ. इथं 5 ला काय लिहायचं होतं? इथं आर. 1 ला काय लिहायचं होतं? इथं एल. आणि 4 ला काय लिहायचं होतं? इथं ई. म्हणजे असा शब्द जर तो संकेत दिसतोय आपल्याला इथं, तर याचा अर्थ हे जे काही दिलेलं आहे, तो जो संबंध आहे तोच इथे आहे आणि हे बरोबर दिसतंय तुम्हाला. अलग लक्षामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय काय आहे? उत्तर बरोबर काढता येतं. ठीक आहे. जे संकेत दिलेला आहे तोच संकेत त्यांनी काय केलं तिथं, त्याच क्रमाने बदल केला होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्यायी उत्तर होतं. आता त्यांनी सांगितलंय की विसंगत पर्याय कोणता? आता बघा, विसंगत पर्याय इथे 11 आहे, इथं 13 आहे, इथं 15 आहे आणि इथं किती? 19. म्हणजेच 11, 13, 17 ह्या कोणत्या संख्या आहेत?
मूळ संख्याचा गट येतो. कशाचा गट येतो? मूळ संख्येचा गट. मात्र 15 त्यातला गट नाही. 15 ही विषम संख्या आहे. कोणती आहे? विषम संख्या. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. त्यांनी काय लिहिलंय बघा. औरंगाबाद हा शब्द घेतलाय आणि औरंगाबाद शब्दाला काय लिहिलंय ते बघा इथं. ओके, इथं काय केलं बघा. AURA बघा, AURA. त्यानंतर इथं काय आहे? NGABA आणि D हे दिलं आणि त्याला काय लिहिलं त्यांनी बघा इथं. EYVERKEF E आणि H असं लिहिलं. ठीक. आता इथे बघा, डी किती नंबरचा आहे आपला? 4 नंबरचा. H किती नंबरचा आहे? 8 नंबरचा. A किती नंबरचा आहे? 1 नंबरचा. E किती नंबरचा आहे? 5 नंबरचा. ओके. इथं B किती नंबरचा आहे? 2 नंबरचा. F किती नंबरचा आहे? 6 नंबरचा. याचा अर्थ प्रत्येक अक्षर हे काय केलेले त्यांनी 4 न पुढील अक्षर लिहिले. अलग लक्षामध्ये पुढील अक्षरे लिहिली. 4 ने प्लस असणार. मग आपण नागपूर लिहायचंय. ओके, इथे घेतो मी नागपूर. NA त्यानंतर GPUR. आता नागपूर मधलं इथं R साठी काय वापरलं त्यांनी बघा इथे V. म्हणजेच सर्वात शेवटी आपण जे वापरणार आहे ते असणार आहे आपलं V. मग V कुठे कुठे दिसतो बघा, सगळ्या पर्यायामध्ये V दिसतो तुम्हाला. ओके. आता इथं 2 नंबर इथं N आहे. N म्हणजे काय बघा इथं N A च्या नंतर N. बघा, A च्या नंतर N म्हणजे काय वापरलं त्यांनी? R. म्हणजेच आपली सुरुवात R पासून व्हायला पाहिजे. ओके, R पासून. मग R पासून असणारे सगळे पर्याय पण बरोबर आहेत. R आणि V बघा इथे. त्यानंतर आपल्याला सांगितल्याने A साठी काय वापरलं त्यांनी? E. मग RE वालेच पर्याय आपल्याला बघायचे आहेत. म्हणून हा पर्याय तिथं चूक आहे. हा पर्याय इथं पण चूक आहे. मग RE हा पर्याय आहे इथे. म्हणून आपण पहिले 2 पर्याय त्यातले चुकले. ओके. आता इथं T आणि इथं काय आहे? K. मग दोन्हीपैकी कुठला तरी एकच बरोबर आहे. मग आपल्याला इथं काय पाहिजे होतं बघा? G. मग याच्यामध्ये G कुठे? इथं G आहे. म्हणजेच E च्या पाठीमागे G म्हणजे कोण होतं? K. याचा अर्थ इथे काय वापरायला पाहिजे आपल्याला? K. मग K असणारा पर्याय कोणता आहे फक्त तुमच्याकडे? पर्याय क्रमांक 4. म्हणून आपण ऑप्शनचा वापर करून त्याला काय केलं? सोडवलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर. नाहीतर डायरेक्ट काय करायचं? 4 अक्षराने काय करायचं? अक्षराने पुढील अक्षर घ्यावे. बस एवढा त्याचा अर्थ आहे. बघ, पुढचा प्रश्न. पांढऱ्याला काय म्हटले? निळा. निळ्याला काय म्हटले? लाल. लालला काय म्हटलं? पिवळा. पिवळ्याला काय म्हटलं? हिरवा. हिरव्याला काय म्हटलं? काळा. काळ्याला काय म्हटलं? जांभळा. तर ते म्हणले मानवी रक्ताचा रंग कोणता? इथं घेतो मी मानवी रक्त. आता मानवी रक्त हे काय असतं? लाल. मग आपण म्हणू लालचा प्रतिशब्द. इथं जायचं. लाल काय म्हटले बघा इथं? निळ्याला लाल म्हटले, पण हे प्रतिशब्द कोणता आहे? लालला काय म्हटले? पिवळा. लालला काय म्हटले? पिवळा. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हे मागं पुढे झाले, इथं बी घ्या. पर्याय क्रमांक बी म्हणजे पिवळा हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न. एका निवडणुकीत 8 मतदारांनी मतदान केलं नाही. फक्त 2च उमेदवार मतदान करणारे होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48 मते पडली तर 1000 मतांनी तो दुसऱ्या मतदाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती? बघ, 100% 8 न मतदान केलं नाही म्हणजेच 92% काय झालं? मतदान.
92% काय झालं तुमचं मतदान. आता 92% विचार जर केला तर एकाला किती पडले 48%, तर एकाला किती पडले 44%. आता हे 1100 हा काय आहे मतांचा फरक, मतांचा फरक. म्हणून हा जर मतांचा फरक असेल तर यांच्यामध्ये किती टक्क्याचा फरक पडला 4% काय पडला फरक पडला. किती टक्क्याचा 4%. मग आता इथे देतो मी 4% म्हणजेच किती 1100. आपल्याला एकूण मतदार काढायचे म्हणजेच कोण 100% म्हणजे किती x. याला कितनं गुणलं आपण इकडं 25 न, ही बाजू जर 25 न गुणली तर सरळ सरळ 1100 गुणाकारामध्ये किती 25 करा बस, बाकी काहीच नाही. 0 ला 0, 25 एक 25 5 चाले 2, 25 एक 25 2 किती 27. ओके, म्हणजे 27,500 पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे. 8 लोकांनी मतदानच केलेलं नाही म्हणजे झालेलं मतदान किती आहे 92%. मग 92 पैकी याला किती पडलं 48, तर उरलेलं कोणाला पडलं हारणाऱ्याला. यांच्या दोघांमध्ये किती टक्क्याचा फरक आला 4%. मतांचा फरक किती आहे 1100 मतांचा फरक आहे. मग 4% म्हणजेच किती 1100, तर 100% म्हणजे किती x. याला सोडलं किती येईल तुमचं 27,500. 27,500 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ए हा सी पेक्षा कमी वेगाने धावतो. बघा आता ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो. ओके, इथं घेतो मी ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो म्हणजे बेगीचा वेग काय घेतो जास्त, म्हणजे इथे आपण याला म्हणू बी. ओके, पुढे काय म्हणते बघा बी हा सी च्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे. म्हणजे सी काय करतो याच्यापेक्षा जास्त वेगाने काय करतो धावतो, म्हणजे सी चा वेग कसा आहे त्यामध्ये जास्त आहे, याला म्हणायचं सी. मग ते म्हणलं ए ची तुलना करताना सी कसा धावतो. मग ए पेक्षा कमी वेगाने नाही, ए पेक्षा जास्त वेगाने. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. कारण ए शी तुलना करताना सी कसा धावतो म्हणले ते, तर सी कसा धावतो ए पेक्षा जलद वेगाने. आता एका मुलांच्या रांगेमध्ये अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे, रीता ही उजव्या बाजूस आहे परंतु रीता नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. ओके, म्हणजे हे अशा बसल्या तिथं की या पद्धतीने. रीता ही उजव्या बाजूस आहे, इथं या साईडला कोण आहे रीता. पुढे काय म्हणले बघा रीता नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे इथं असन सीता. ओके, बरं पुढं गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. बघा आता इथं काय घेऊ आपण गीता. बर, पुन्हा काय म्हणले मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. गीताच्या उजव्या बाजूस म्हणलं तर इथं येईल कोण मीना, आणि मीनाच्या डाव्या बाजूस म्हणजे उजव्या बाजूस म्हणजे मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे इथं लीना घ्यावं लागेल. ओके, कोण घ्यावं लागेल इथं लीना, तेव्हा ही तिची काय येईल डावी बाजू. ते काय म्हटले तुम्हाला मध्यभागी कोण आहे, तर मध्यभागी कोण आहे तर मग लीना. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर होतं. ओके, डायग्राम्स महत्वाची आहे, डायग्राम व्यवस्थित काढा म्हणजेच उत्तर तुम्हाला सोडता येतं. बघा ठीक, मी पुरुष आहे तर सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, तर सुनील हा पर्याय क्रमांक 2 माझे वडील करा. पर्याय क्रमांक 2 म्हणजे माझे वडील, हे पर्याय बरोबर द्या. 11 काय म्हणते बघा अनिल हा सुनीताच्या दुप्पट वयाचा आहे. ओके, 3 वर्षापूर्वी त्याचं वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते, तर अनिलचे सध्याचे वय किती. आत्ताच वय काढायचं. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. मग इथं घेऊ मी इथं अनिल काय म्हणले बघा सुनीताच्या दुप्पट वयाचा आहे, याचा अर्थ याला म्हणू आपण 2x. तर सुनीता काय असेल तुमची बघा सुनीता असेल तुमची x 3 वर्षापूर्वी. इथं जातो मी
3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी जर तुम्ही काढलं तर 3 वर्षापूर्वी काय येईल बघा, हा येईल 2x वजा 3 आणि सुनीता येईल x वजा 3. ते काय म्हटले, 3 वर्षापूर्वी सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होती. तिप्पट होती याचा अर्थ काय झाला, मग प्रमाणात जर काढायचं झालं तर याचा अर्थ सुनीताचं 1, अनिलचं किती त्याच्या तिप्पट म्हणजे 3x असं वय होतं. 1 ने याला गुणलं तर काय उत्तर येईल, 2x वजा 3 जशाला तसं. ठीक आहे, याने जर याला गुणलं तर काय येईल तुमचं 3x मायनस 9. हा 3x 2x हा इकडे गेला, हे इकडे आला म्हणजे वजा 3x अधिक 9 बरोबर 3x वजा 2x. इथं राहील x, यांची वजाबाकी झाली तर 6. x किती आला तुमचा 6. म्हणजेच अनिलचं वय तुम्हाला जर विचारलं असेल तर 2 गुणिले 6 बरोबर 12 वर्ष. आणि सुनीताचं जर विचारलं तर 6 वर्ष. आपल्याला कोणाचं विचारलंय, अनिलचं, म्हणजे अनिलचं सध्याचं वय किती आहे 12 वर्ष आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला त्याला सोडता येतं. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला आले होते. ठीक आहे, त्यामुळं हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना व्यवस्थितपणे तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. लक्षामध्ये. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये प्रमाणात पण सॉल्व्ह केलं असतं आपण याला. इथं काय होतं त्यांचं 1:2 आणि 3 वर्षापूर्वी काय सांगितलं त्यांचं 3:1 म्हणजे 3 होतं तर अनिलचं वय 3च्या पाड्यात लागणार होतं. म्हणून हा पर्याय 3 ने भाग जाणारा नव्हता, हा सुद्धा 3 ने भाग जाणारा नव्हता आणि हा सुद्धा 3 ने भाग जाणारा नव्हता. सॉरी, हा होता. लक्षामध्ये हे 2 पर्याय कटले असते. मग हे 2 पर्याय जर कटले असते तर याच्यावरून तुम्हाला सांगता आलं असतं की यांचा अर्थ काय आहे की 6 जर आपण घेतला असता इथं 6 तर हे किती झालं असतं, समजा हे जर 6 घेतलं असतं हे किती झालं असतं 3. मग 3 वर्षापूर्वी हे 0 झाली असती आणि ही किती झाली असती 3 वर्षापूर्वी 1. तर याचा अर्थ हे काही तिप्पट आलं नसतं, म्हणून आपण इथं पर्याय कोणता वापरला असता 12. 12 वरून त्याला काय केलं असतं पुन्हा सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला त्याला सॉल्व्ह करता आलं असतं. किंवा यांच्यातला फरक काढला तो कितीचा आहे 1चा आहे, यांच्यातला फरक काढला कितीचा आहे तो 2चा. याला क्रॉस करावं लागलं असतं आणि त्याला आपल्याला काय करावं लागलं असतं सॉल्व्ह करावं लागलं असतं. यापेक्षा ही पद्धत की आहे तुमची बरोबर आहे. बघा, घड्याळात दुपारी 3:30 झाली असतात. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो. कोन काढायचा आहे. कोनाचं सूत्र आहे आपल्याकडे. कोन बरोबर किती आहे 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिट आहे. बर, 30 इथं घेतला, तास किती आपल्याकडे 3 मायनस 11/2 गुणाकारात मिनिट किती तिकडं 30. 30 त्रिक 90 मायनस इकडे भाग गेला तर किती 15. 11 15 165 वजाबाकी केली किती येईल 75. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. 13 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा, 2 5 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातला फरक किती. म्हणजे 5 2 आणि 9 इथं जातो सर्वात मोठी. सर्वात मोठी सर्वात मोठी काय होईल 9 5 2. सर्वात लहान, आता सर्वात लहान जर काढायची असेल तर काय होईल ती 2 5 आणि 9. फरक सांगितलाय म्हणून इथं वजाबाकी घेऊ. फरक जर घेतला बघा 2 मधून 9 जात नाही, हातचा घेणे तर राहते 4. 12 तून 9 गेला किती 3. 3 वाला फक्त एकमेव पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, म्हणून त्याचं पर्याय उत्तर काय होतं डी. याला जर सॉल्व्ह केलं किती येईल पुन्हा ते 693. एका प्राणी संग्रहालयात मोर आणि हरिण यांची एकूण संख्या किती 50 आणि पायांची संख्या किती 144. इथे जातो मी x अधिक y दोघाला एक एक डोकं आहे, दोघांची संख्या झाली 50. एकाला 2 पाय आहेत, एकाला किती 4 पाय आहे, बरोबर किती संख्या 144. याला 2 ने गुणून घेऊ. 2x अधिक 2y बरोबर किती 100. 2x कॅन्सल झाला, इथं काय येईल 2y बरोबर इकडे काय येईल 44. y चा भाग गेला तर y बरोबर किती
22. आता y म्हणजेच कोण आहे इथं बघायचं, y कोणाला जोडलेला आहे 4 पायाला, म्हणजे y कोण आहे इथं हरी. याचा अर्थ जिथे जिथे 2 नंबरला 22 दिसतो तो पर्याय काय त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. म्हणून पर्याय क्रमांक टी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. विसंगत घटक ओळखा म्हणून सांगितले, तर विसंगत घटक घ्यायचा त्यातला नागपूर, कारण हे महाराष्ट्रातलं आहे. बाकीचे सर्व ठिकाणे कुठे आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरची. ए च्या ऐवजी काय वापरलं त्यांनी ई, बी च्या ऐवजी एफ, सी च्या ऐवजी जी याचप्रमाणे वापरली तर त्या संकेतात हार्मनी म्हणजेच एच ए आर एम ओ एन आणि वाय ला काय लिहावं लागेल. ओके, बघ ए ला काय वापरलं त्यांनी ई, म्हणजे ए ला वापरायचं होतं आपल्याला इथं ई, ए ला वापरायचं होतं ई. मग ई वाले कोणकोणते आहेत बघा, म्हणजे पर्याय क्रमांक हा कॅन्सल होतो. आता ए ला ई वापरलं याचा अर्थ काय झाला बघा, ए आणि ई हा 1 नंबरला आहे, हा किती नंबरला आहे 5 नंबरला आहे, म्हणजेच प्लस काय केले 4. बघा इथं पुन्हा बी आहे, बी ला काय यूज केलं त्यांनी एफ, ई एफ ए ई बी एफ. बी किती नंबरला आहे 2 आणि एफ किती नंबरला आहे 6. याचा अर्थ इथे पण किती प्लस केले 4. मग आपण त्याच पद्धतीनं 4 प्लस करू. एम, एम इथे किती नंबरला आहे 13 नंबरला, तर 13 मध्ये 4 प्लस केले किती 17. 17 नंबरला कोणतं अक्षर येतं इकडं जे, सॉरी क्यू, कोणतं येतं क्यू. मग क्यू 3 नंबरला असणारे पर्याय कोणकोणते आहेत बघा इथं 4 नंबरला, तर हा पर्याय काढला. एक तर हे पर्याय उत्तर असायला पाहिजे, नाही तर हे पर्याय उत्तर असायला पाहिजे. ओके, मग यांच्या दोघांमध्ये कुठले अक्षर कॉमन आहे, तर मग आपण सर्वात शेवटचा अक्षर जाऊ. इथं सी आहे आणि इथं कोणी यू. याचा अर्थ वाय, तर वायच्या पुढे 4 न जावं लागेल. ओके, तर वायच्या पुढे जर 4 न गेला तर इथं सी आहे आणि इथं कोण आहे यू. तर वायच्या पुढे गेला तर बघा इथं एक्स वाय झेड ए बी आणि सी, म्हणजे 4 न पुढे कोण चाललं इथं सी. म्हणून सी वाला पर्याय यांच्या दोघांमध्ये कोणता होता, हा आहे की हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी वाला पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक सी, हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे. म्हणजे 2 अक्षरावरून सुद्धा आपण त्याचं काय करू शकतो उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर तुम्हाला काय करायचंय घ्यायचंय. पुढचा प्रश्न समजून घ्या, कारण जेव्हा बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात तेव्हा तुम्हाला त्याला काय करायचंय कुठल्या तरी एका सिक्वेन्स मध्ये बसायचं, सगळं सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही. बॅकला बघा इथं काय लिहिलं त्यांनी 4 2 6 22, तर सुपरमॅनला काय, आता इथं बी 1 2 ला आहे, इथे किती लिहिला त्यांनी 4. इथं बघा इथं दाखवतो मी खाली बी ए सी के, बी इथं कितीला आहे 4, इथं 2, इथं 6, इथं 22. हे 2 नंबरला आहे, घेतलं त्याला 4, 1 नंबरला घेतलं त्याला 2, 3 नंबरला घेतलं 6, 11 इथं घेतलं 22. म्हणून इथं ए मॅनचा घेतो फक्त मी एम ए एन, हे 13 आहे, हे 1 आहे आणि हे 14 आहे. ओके, याला यायला पाहिजे 28, याला यायला पाहिजे 2, याला यायला पाहिजे 26. 26 2 28 वाले पर्याय कोणकोणते आहे शेवटी बघू आपण. 26 2 28 आहे, याच्यात नाही म्हणजे हा चुकीचा आहे, याच्यात नाही म्हणजे हा चुकीचा आहे. एक तर हा पर्याय बरोबर असेल किंवा हा पर्याय बसेल सी आणि डी. मग यांच्यामध्ये आपण चालल्या जाऊ की कुठलं तरी अजून एखादं अक्षर पकडा, त्यामध्ये आर. आर किती नंबरला आपल्याला माहिती पाहिजे असं आर आय. ओके, आर त्याच्या अगोदर कोण आहे ई. ई किती नंबरला आहे 5, म्हणजे इथं किती असायला पाहिजे होतं 10, म्हणजे 26च्या मधात डॅश सोडून 10 असलं पाहिजे. एक तर बघा इथं 26च्या मधात डॅश सोडून किती इथं 10, इथं 26च्या मधात किती आहे 10, बाकी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं 26 हा जो दिसतो आणि हा 36, यांच्या दोघांमध्ये कुठलं तरी एक उत्तर आहे असं त्याचा अर्थ आहे. तर 26 26 म्हणजे हे 13 साठी येईल, म्हणजे हे तर नाहीच आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे त्याचं बरोबर आहे. कारण इथं दोन वेळा काय दिसतंय तुम्हाला 26 दिसते, लक्षात घ्या 2 वेळा 26 दिसते, याचा अर्थ 2 वेळा यम रिपीट पाहिजे होता, पण इथं 2 वेळा रिपीट आहे का नाही, इथं किती वेळा रिपीट आहे एकच. म्हणून इथं 1 वाला 26 म्हणजे कोणता आहे, हा जो पर्याय आहे तो त्यातला डी नंबरचा पर्याय कसा आहे बरोबर आहे.
इथं बघा काय 28, 74, 32, 70, 36, 66, 40, क्वेश्चन मार्क आणि 44. यांच्या दोघांमध्ये दोन संख्या मला आहेत, म्हणजे ही गेली 4 न प्लस, ही पुन्हा इथं गेली पुन्हा 4 न प्लस, ही इथून गेली पुन्हा इथं 4 न प्लस, इथून इथं गेली पुन्हा 4 न प्लस, म्हणजे एक संख्या मला काय आहे 4 न वाढते. ओके, दुसरी संख्या मला, ही पहिली झाली, आता ही दुसरी संख्या मला कोणती बघा इथं, यांच्यामध्ये झाली 4 न मायनस, यांच्यामध्ये पण झालं 4 न मायनस, यांच्यामध्ये पण काय होईल 4 न मायनस होईल, म्हणजेच 66 मायनस 4 न कमी होते दुसरी संख्या मला. ठीक आहे, 4 मायनस 66 मायनस 4 म्हणजेच किती 62. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येतं. प्रजासत्ताक दिनी कोण होता, सोमवार. ठीक आहे, आपण घेऊ 26/1 प्रजासत्ताक 1992, लीप वर्ष लक्षात घ्या. इथं कोणतं आहे, सोमवार. आपल्याला काढायला सांगितलं त्यांनी 15 ऑगस्ट 1992. मग जानेवारीमध्ये किती दिवस उरले ते लक्षात घ्या. जानेवारीमध्ये उरलेले आहे तुमचे 5 दिवस. फेब्रुवारी जर तुम्ही घेतला, फेब्रुवारी तर त्याच्यामध्ये किती आहे 1. मार्च जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये किती येतं 3. एप्रिल जर तुम्ही घेतला, एप्रिल त्यामध्ये किती येतं 2. मे जर तुम्ही घेतला त्यामध्ये 3. जून जर तुम्ही घेतला त्यामध्ये 2. जुलैमध्ये जर तुम्ही घेतला त्यामध्ये 3. आणि ऑगस्टची जी काही तारीख काढायची तुम्हाला ती घ्यायची तुम्हाला तिथं 1. आता इथे कलर चेंज करतो मी आणि 7-7चे काय तयार करायचे बघा, 7-7चे गट तयार करायचे. 7चा काय करायचा गट आणि ते सोडून द्यायचा. काय करायचा सोडून द्यावा, कारण आठवडा कंप्लीट होतो, आठवडा काय होतो पूर्ण. मग इथं कोणकोणते बघा, 2, 3, 3, 6 आणि 1, 7 आठवडा कंप्लीट झाला. 2, 2, 4 आणि 3, 7 आठवडा कंप्लीट झाला. राहिले किती फक्त 5 आणि 1, 6 दिवस. वार कुठं जाणार पुढे किंवा 1 दिवस वार मागे. वार कुठं जाणार मागे, मग 1 दिवस मागे जा, म्हणजेच कोणता रविवार. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 20,000 सोबत जुळणारा पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. मग त्याच्यामध्ये बघा इथं काय आहे तर किती झिरो आहे जवळपास 1, 2, 3, 4, आपल्याला 4 झिरो लागतील. ओके, 1, 2, 3 म्हणजे 40 गुणिले 500, म्हणजे इथं काय होईल बघा, 4 आणि 5, 4 पंचे 20, वरचे 1, 2, 3 झिरो जशाला तसे, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. कारण पहिला जर सोडला तर तो येईल 4 पंचे 20, 2000. दुसरा जर सोडला 4 पंचे 20, पुढे किती झिरो येतील 1, 2, 3, 4, लक्षामध्ये 2 लाख होईल. ही तर बरोबर येईल. 25 चौक 100 होईल, तो पुढे 1 आणि 2 झिरो येतील, 10,000च पाहिला. ओके, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर. त्यांनी काय सांगितलं बघा, 54 ते 60 या क्रमवार संख्येचा सरासरी किती. आता सरासरी म्हणजेच काय, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती 2. आता पहिली संख्या किती आहे तुमची 54, शेवटची 60 भागिले 2. दोघांची बेरीज करा, 4 जशाला तसा, 5 आणि 4 11 भागिले 2. याला भाग देऊ, 2 पंचे 10, 1 उरला, 2 साती 14, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 57 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर काढता येतं.
500 रुपये मुद्दलाची धसाधसे 10 दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वेळ लागतील? काय म्हणले ते? दाम दुप्पट म्हणजेच व्याज बरोबर काय? मुद्दल. मग आपल्याकडे सूत्र आहे I बरोबर PTR भागिले 100. व्याज पण किती आलं पाहिजे? 500. मुद्दल पण किती आहे? 500. टाइम किती आहे? काढायचा आहे टाइम. दर किती आहे? 10. भागाकारामध्ये 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल. 5 10 50 इकडे जातील. टी बरोबर काय येईल तुमचं? 500 भागिले 50. तर टी बरोबर काय येईल तुमचं? हे कटलं म्हणजेच 10 वर्ष. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काढता येतं. सूत्राचा भाग आपण वापरायचा होता, बाकी काहीच नाही. चौरसाचं क्षेत्रफळ काढायचे. किती चौरस सेंटीमीटर असेल आणि बाजू किती त्याची? 12. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच किती? 12 या संख्येचा वर्ग म्हणजेच किती? 12 गुणिले 12 म्हणजेच किती? 144 चौरस सेंटीमीटरचा वर्ग. पर्याय क्रमांक 4 डी. हे सूत्र वापरायचे तुम्हाला, बाकी काहीच नाही. या सूत्राचा वापर करा तिथे आणि किमती टाकून त्याला सॉल्व्ह करा. बघ, हे सिंपल आहे. अपूर्णांकाची बेरीज आहे. 20 छेदामध्ये 23 अधिक 21 छेदामध्ये 23 अधिक 21 छेदामध्ये 23. याला मी काही वेळासाठी m म्हणतो. बरोबर इकडे किती आहे? 3. सगळ्यांची बेरीज केली. बेस कॉमन आहे एकदाच. ओके, सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. टोटल जणांची किती येते बघा. 21 20 आणि 20 म्हणजेच किती व्हायला लागली ती? 63. ओके, अधिक m बरोबर किती इकडं? 3. m जशाला तसा इकडं 3 वजा 63 भागाकारामध्ये 23. 23 त्रिक 69 मायनस 3 म्हणजेच किती इथं? 7. 23 त्रिक 69. 69 म्हणजेच किती होईल? 6 9 मायनस 3 भागाकारामध्ये 23. 9 तून 6 गेला तर इथं किती गेलं? तर 62 व्हायला लागला. ओके, तेच म्हटलं मी. किती व्हायला तो? 62. 23 त्रिक 69 इथं काही 62 म्हणजेच उत्तर असेल त्याचं 7 छेदामध्ये 23 m. ओके, पर्याय क्रमांक सी. सचिननं काय केलं? क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर 9 सामन्यातील सरासरी धावा किती? आता 9 सामन्यातल्या ज्या काय करायच्या तुम्हाला? सरासरी धावा काढायच्या. ठीक आहे, याचा व्हिडिओ आहे ट्रिक्सचा, तो व्हिडिओ बघून घ्या. अशा पद्धतीची उदाहरणं त्यामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला सोडता येतील. ओके, आता बघा इकडे काय आहे. तर आपलं सूत्र वापरतो मी डायरेक्ट. सरासरी बरोबर एकूण धावा भागिले एकूण डाव. आता त्यांनी सांगितलं 9 सामन्यात सरासरी त्यांनी किती केल्या? 62. 9व्या सामन्यात सरासरी त्यांनी 62 केल्या. त्यामुळे धावांची सरासरी किती झाली? 2 न कमी झाली. ओके, आता 8 सामन्यात त्यांनी काही सरासरी धावा केल्या. मग 8व्या सामन्यातल्या सरासरी धावा किती असतील त्याच्या? 8x. 9व्या सामन्यात किती केल्या त्यांनी? 62. भागाकारामध्ये किती सामने येतील? 9. 9 सामन्यातली सरासरी काय होईल त्याची? x मायनस 2. 2 ने कमी झाली. 9 दोघाला गुणाकारात जाईल. 9x मायनस 9 दोन्ही 18. इकडं 8x अधिक 62. यांच्या दोघा जणांची काय होईल? वजाबाकी म्हणजेच किती येईल? किती किती येईल? x. हा बरोबरला क्रॉस करून इकडे आला तर प्लस होईल म्हणजेच 62 अधिक 18. तर x बरोबर किती? 8 आणि 10 ला 0, हातचा आला 1. ठीक आहे, 6 आणि 1 7 आणि 1 8 म्हणजेच किती आली?
80. पण आपल्याला त्यांनी काय सांगितले लक्षात घ्या, सरासरी काय झालेली तुमची 2 न कमी झालेली. मग सरासरी 2 न कमी झाली. 8 सामन्यातली तुम्हाला किती सामन्यातली विचारली? 9 सामन्यातली. मग 9 सामन्यातील सरासरी धावा ज्या आहेत त्या तुमच्या किती आहेत लक्षात घ्या. 80 मायनस कितनं कमी झालेल्या तर 2 न म्हणजेच किती 78. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. याची जी काही ट्रिक्स आहे ती ट्रिक्स तुम्हाला तिथे पाहता येईल अलग लक्षामध्ये. ट्रिक्स वापरत असताना काय करायचं ते लक्षात घ्या. इथं दाखवतो मी तुम्हाला. आता ह्या जर ट्रिक्स सॉल्व्ह करत असताना ह्या ट्रिक्सचा वापर करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं 62 जशाला तशा. ओके. इथं कमी झालेलं जर सांगितलं असेल तर इथं काय करायचं आपल्याला प्लस वापरायचं. इथं 9 सामन्यातले सांगितल्यात तर त्याला कितनं गुणायचं बघा. 9 सामन्यातले जर सांगितले असतील तर 8 न गुणायचं म्हणजे 8 दोन्ही किती इथं 16 झालं बस. 6 आणि 2 8 6 आणि 1 7 या पद्धतीचे ट्रिक्स वापरून आपण काय करू शकतो याला काढू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीचा हा क्वेश्चन होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका परीक्षेत 30% गणितात नापास झाले. गणित करा इथं गणित काय झाले तिथं 30% काय झाले फेल. बरं पुढचा काय बघा इंग्रजीमध्ये काय झालं 20% काय झाले तुमचे फेल. बरं 10% काय झाले तर गणित प्लस इंग्रजीमध्ये काय झाले तर 10% पुन्हा ते पण काय झाले तर फेलच झाले. म्हणजे सगळे फेल जर आले तर टक्का फेल बरोबर काय काय करायचं बघा 20 30 मायनस 10 म्हणजेच किती येईल 40% काय झाले तुमचे फेल. आपल्याला काय प्रश्न विचारलाय ते लक्षात घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं की सगळा सारखा गट आला पाहिजे. नसेल तर सारखा करा. आणि टक्का पास विचारले तर ते किती असतील आपले 60%. तर किती उत्तीर्ण झाले म्हणले तर उत्तीर्ण म्हणजे पास म्हणजे डी ऑप्शन पर्याय क्रमांक डी म्हणजे 60% काय झाले तिथं पास झाले. बघा एक वस्तू 2323 रुपयाला विकल्यास 8% तोटा होतो. किती रुपयाला विकावी म्हणजे 8% नफा होईल. आता विकावी म्हणले ते म्हणजे आधी खरेदी करावं लागेल. मग खरेदी किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर इथं जाऊ आपण. 100 रुपयाची वस्तू आहे 8% तोटा झाला म्हणजे केवढ्याला 95 रुपयाला विकली. लक्षात घ्या. 2323 रुपयाला काय झाली ती विकली. तेव्हा खरेदी किती रुपयाला केली आपण x2. बघा काय म्हणतो x2 बरोबर 23 गुणिले 100 भागाकारामध्ये किती 92. 23 चा भाग जाईल 23 एक 23 भाग जात नाही म्हणजे 0. 23 एक 23 इकडे किती जाईल 23 चौक 92 इकडे भाग दिला तर 25 101 गुणिले 25. ठीक आहे. 25 एक 25 25 एक 25 म्हणजे 2550 रुपये ही काय झाली त्याची खरेदी किंमत. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला 8% नफ्याने विकायची म्हणजे 100ला घेतली तर केवढ्याला विकावं लागेल 108 रुपयाला. तर घेतली केवढ्याला आपण 25 रुपयाला घेतली तर केवढ्याला विकावं लागेल x2 ला. इथं 25 चा बदला 25 चौक 100 25 एक 25 0 25 एक 25 आपण गेलो. ठीक म्हणजेच 108 108 101 भागाकारामध्ये 4 बरोबर विक्री किंमत. याला भाग देऊ 4 दोन्ही 8 2 राहिले 4 7 28 गुणाकारात 1 0 1 म्हणजेच काय येईल तुमची 27 रुपयाला विकावी लागेल. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर काढता येतं. 75 नंतरची 75वी काय सांगितली सम. दिलेली संख्या मांडून घ्या नंतरची काढाय म्हणून प्लस 2 गुणीला विचारलेला क्रमांक 75 दिलेली कोणती आहे विषम काढायला कोणती सांगितली सम म्हणून शेवटी काय करायचं -1. इथं प्लस वापरले तर मायनस वापरायचं. ठीक आहे. 75 जशाला तसा अधिक 75 दोन्ही किती इथं 150 मायनस 1. 75 जशाला तसा इकडे काही 1 प्लस 1 मायनस होईल दोघांची बेरीज 149 149 अधिक किती इकडं 75 9 5 14 ला 4 हातचा किती आला 1 7 4 11 1 12 ला 2 हातचा किती आला 1 1 आणि 1 किती
2 224. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काढता येतं. बघा हे काय म्हणले ते, या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असणार? 6 ने भाग जाण्यासाठी 6 ची कसोटी काय सांगते की त्या अंकाला कितनं भाग गेला पाहिजे? 2 आणि 3. मग हा शेवटचा अंक आहे. ओके बघा 63, 43 स्टार. तर इथं आपण हा अंक वापरू शकत नाही. म्हणजे ह्या तिघांपैकी कोणतरी अंक वापरावा लागेल. आता 3च्या कसोटीसाठी बघा काय आहे तर 6 कटला, 3 कटला, 3 कटला. इथं राहिला किती? 4. मग इथं कोणता अंक जर तुम्ही टाकला तर त्याला 3 न भाग जाईल. तर इथं समजा जर तुम्ही 4 टाकला, कोणता राहिला आपल्या इकडं? 4 अधिक 4 केला तर किती व्हायला तो? 8. मग 6 न भाग जातो का याला? 3 न? नाही. 8 टाकला. म्हणजेच काय होईल बघा 8 अधिक 4 बरोबर किती? 12. याला 3 न भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काढता येतं. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न. ओके बघा इथं काय म्हणते, दोन संख्येचं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, दोन संख्येचं काय दिलेलं आहे? प्रमाण. काय आहे ते? 3 जसं 4. मसावी किती आहे? 4. आता प्रमाणात संख्या जर असतील प्रमाणात, तर त्यावेळेस काय करायचं लक्षात घ्या. या 3 ला सुद्धा कशाने गुणायचं? मसावीनेच. म्हणजेच काय येईल तिकडं? 12. याला म्हणायचं लहान संख्या. काय म्हणायचं याला? लहान संख्या. आणि 4 ला पुन्हा कितनं गुणायचं? मसावीनेच म्हणजे 4 म्हणजे ही कोणती आहे? मोठी संख्या. मग 12 आणि 16 कुठे दिसतात बघा? इथं काय दिसायला लागलं तुम्हाला? 4 आणि 12. चुकीचं आहे. इथं काय दिसायला? 8 आणि 36. हे चुकीचं आहे. बघा इथं 12 आणि 16. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय? पर्याय उत्तर बरोबर आहे. घातांकाचा प्रश्न आहे. घातांकाचा पूर्ण व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. घातांकित संख्या किंवा घातांक पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे. तो सगळा बघून घ्या. त्याचे जवळपास किती भाग आहेत? 5 भागामध्ये टाकलाय तो. एकही प्रश्न राहणार नाही. पोलीस भरतीसाठी किमान 2 ते 3 प्रश्न येणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. या पेपरमध्ये पुढं पुन्हा क्वेश्चन्स आहेत. याला काय केलं बघा त्यांनी, 5च्या डोक्यावर काय आहे बघा? -3 कंसामध्ये काय? m-4 भागाकारामध्ये इथं किती आहे बघा? 5च्या डोक्यावर 8 बरोबर किती? 1. हा भागाकारातून इकडे गेला गुणाकारामध्ये, म्हणजे 5च्या डोक्यावर काय राहिलं? 3. तिकडे काय आहे? m-4 बरोबर 5च्या डोक्यावर 8. असा एक नियम आहे. a चा m बरोबर a चा n. जर a बरोबर a तर काय आहे? m बरोबर n. म्हणजे 3m मायनस मध्ये बरोबर इकडे किती आहे? 8. हा मायनस वाला काय होईल बघा? -3m प्लस 4 बरोबर किती? 8. -3m बरोबर 8 मायनस 4. -3m बरोबर काय येईल इथं? 4. -4 येईल इथं. इथे लक्षात घेऊ आपण. m ने याला गुणलं तर -3m. मायनस घेतलं तर काय होईल? प्लस 4 × 12 होईल तिथं. ओके. बघा तेच म्हटलं मी, काय मिस्टेक झाली तर. इथं जाऊ आपण. बघा इथं काय होईल तर 3m मायनस प्लस होईल. 4 × 12 बरोबर 8. -3m बरोबर काय होईल? हा 8 मायनस 12. -3m बरोबर काय येईल? -4. तर m बरोबर काय येईल? 4/3. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर उत्तर काढता येतं. पर्याय क्रमांक ए. घातांकाचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. 0.06 गुणिले m बरोबर किती इकडं? 36. तर m बरोबर काय येईल तुमचा? 36 भागाकारामध्ये 0.06. तर m बरोबर किती येईल इकडं? 3600 भागाकारामध्ये 6. तर m बरोबर 6 न 6 कटला 36, 600. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स आले होते. ठीक आहे. मॉडरेट क्वेश्चन्स आहेत बघा.
वडील आणि मुलगा दोघं मिळून एक काम किती दिवसात करतात? 20. वडील एकट्याने किती दिवसात? 30. तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात करतो? म्हणजे इथं सूत्र वापरायचं ए गुणिला बी आणि खाली ए मायनस बी, बस बाकी काहीच नाही. म्हणजेच 20 गुणिला 30 खाली काय येईल बघा, 30 मायनस 20, म्हणजेच 20 गुणिला 30 भागाकारामध्ये किती? 10. 10 दोन्ही 20, 30 दोन्ही 60. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. क्रिकेटपटून बघा 3 डावात सरासरी काय धावा केल्यात अनुक्रमे इतक्या. चौथ्या डावात त्याने किती धावा कराव्यात? म्हणजे 4 डावांची सरासरी किती होईल? 47.5. हे 4 डावातल्या धावांची सरासरी म्हणून 47.5 जशाल तसं इथं घ्यायची तुम्हाला 4 डाव. किती घ्यायची इथं? 4. पहिल्या डावात किती आहेत बघा, इथं 102. दुसऱ्या डावामध्ये किती येतं? 14. इथं 56 आणि चौथा डाव असेल तुमचा x2. हा 4 इकडे जर गुणाकारात गेला तर ते काय होईल बघा, 47.5 गुणाकारामध्ये 4. यांची बेरीज करून घेऊ सगळ्यांची. हे 56 जर याच्या टाकले तर किती होईल? 70. म्हणजे 100 किती? 72 अधिक x. 4 पंचे 20 ला 0, हातचे किती आले? 2. 7 चौक 28, 0. हातचे आले 3. 4 चौक 16 आणि 3 किती? 19. एका संख्येनंतर पॉईंट येते, एका संख्येनंतर पॉईंट, बरोबर 172 अधिक x. 190 मायनस 172 बरोबर x. तर x बरोबर किती? 18. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एक रेल्वेचा प्रति ताशी वेग 40 किलोमीटर प्रति तास आहे. अंतर इतकं दिले तर किती सेकंदात पार करते म्हणले. म्हणजेच काय काढायचं आहे तुम्हाला? वेळ काढायचा आहे. वेळेचं सूत्र काय आहे तुमचं? अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18/5. अंतर किती आहे तुमचं बघा इकडं? 1560 भागाकारात वेग किती आहे तुमचा? 40 गुणिले 18/5. ठीक आहे, इथं जाऊ. 1560 गुणिले 18 भागाकारामध्ये 4 पंचे 20, वरचा 0 जशाल तसा, 0 ने 0 गाठला. इथं भाग गेला कितीचा जाईल? 9चा. 156 गुणिले 9 भागाकारामध्ये 10. इथं गेला तुम्ही बघा, 9 सकी किती व्हायला लागला? तो 54. म्हणजेच 10 न कटल्यानंतर किती? 0.4. मग 0.4 वाला एकच पर्याय दिसतो आपल्याला, पर्याय क्रमांक सी. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय आहे? उत्तर बरोबर आहे, 140.4. पुढचा प्रश्न, 260 चे 0.4% म्हणलेत म्हणून भागाकारात काही इथं 100. ओके. पुढचं पॉईंट कट केला तर खाली एक 0 द्यावा लागेल. म्हणजे 260 गुणिले 4 भागाकारात किती यायला लागला तुमच्याकडे? 1000. 1 0 1 0 कटला. 26 दुनी 52, 26 दुनी 52 म्हणजे 100 किती? 4 भागाकारामध्ये 100. खालचे 2 0 कटले, वरती 2 संख्या सोडून पॉईंट. 1 पॉईंट समथिंग आहे, 1.040. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 9200 ला खरेदी केला आणि 11500 रुपयाला विकला. म्हणजेच काय झालं? त्याला नफा झाला. नफा किती झाला ते बघा आता. 11500 मायनस किती? 9200. 003 इकडे 2 म्हणजे 2300 रुपये काय झाला? नफा. मग नफा छेदामध्ये काय? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 9200 गुणाकारामध्ये 100. 2 0 2 0 कॅन्सल. 23 चोक 92. याला जर भाग दिला किती? 25%. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. बघा, 3 संख्येचं गुणोत्तर दिले 8 जसे 3 जसेच्या. सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर लहान संख्येचा वर्ग किती? आता लहान संख्या इथं कोणत्या पाड्यात आहे? 3च्या पटीत. आता 3च्या पटीतले संख्यातले वर्ग काय असतील? एक तर 3च्या पटीत काय संख्या असते? एक 9.
त्याच्यानंतर 6. ओके, 3च्या पटीत काय असेल पुन्हा आणि 12 अशा पद्धतीने त्या संख्या असतात. ओके, 9च्या पटीमध्ये. मग 9चा वर्ग केला तिथे 81 येईल, 6चा वर्ग केला इथं 6 येईल, 2चा वर्ग केला तिथं 4 येईल. याचा अर्थ यांच्यापैकीच अंक असायला पाहिजे. इथं नाही, इथं पण नाही, इथं आहे, पण 2704 ही कोणत्या संख्येचा वर्ग नाही, म्हणून 1521 हे त्याचं पर्यायी उत्तर काय आहे त्यातलं बरोबर आहे. मी डायरेक्ट सांगायला लागलो होतो, पण त्याला सोडून घेऊ आपण. आलं लक्षामध्ये? हे झालं मांडणी पद्धतीचा वापर करून त्याला आपण सोडलं. आता इथं काय होतं बघा, 3 संख्येचं गुणोत्तर किती आहे? 8 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज किती आहे? 195. तर 8 आणि 4 12 आणि 3 15. 15x बरोबर किती? 195. तर x बरोबर किती आला बघा? 5 त्रिक 15 राहिले 4, 5 9 45. म्हणजेच ते 15 1 15 4 उरला, 15 त्रिक 45. 13 आला, 13 गुणिले 3 बरोबर 39 आणि 39चा वर्ग जर काढला किती येईल? 1521. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काढता येतं. बघा, 5 आंबे 125 रुपयाला. 125 रुपयामध्ये 5 आंबे, याचा अर्थ प्रत्येक आंब्याची किंमत झाली प्रति आंबा. प्रति आंबा ते काय म्हटले? 9 आंब्याची. 25 गुणिले 9 म्हणजेच किती? 225. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर उत्तर काढता येतं. 5 वर्षानंतर दिनेश बालाजी यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4:5. 5 वर्षानंतर किती येते? 5:4. आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 44. आजची बेरीज किती आहे? 44. मग आपण बेरीज पण कधी घेऊ? 5 वर्षानंतरची बेरीज. 5 वर्षानंतरची बेरीज किती असेल? 44 अधिक 10 बरोबर किती? 54. मग इथं दिसतंय तुम्हाला 5 वर्षानंतर 9x बरोबर किती? 54. तर x बरोबर किती आला? 6. x जर 6 आला तर ह्याला गुणून घेऊ. कुणाचं काढायचं तुम्हाला? बालाजीचं. म्हणजे बालाजी कोणता आहे? 2 नंबरचा आहे. म्हणजेच 5 गुणिले 6 बरोबर 30 वर्ष. कधी आहे हो? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर 30 आहे. मग आजचं वय जर काढायचं असेल तर काय येईल? आजचं वय काढायचं असेल तर 25 वर्ष. 30 मायनस 5 बरोबर 25 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघूया. जसाजसे 8% दराने 5,000 रुपयाचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतात, तितक्याच वर्षात 3,000 रुपयाचे 10% दराने व्याज किती येईल? बरं, आधी टी काढायचा आहे, म्हणजे टाइम काढायचा आहे. तर टाइमचं सूत्र काय आहे बघा? टी बरोबर IR गुणिले 100 भागाकारामध्ये PR. आईची किंमत किती बघा? व्याज किती आहे? 1,600 रुपये. गुणाकारामध्ये 100. भागाकारामध्ये किती इथं? 5,000. गुणाकारामध्ये आर किती आहे? 8%. हे 3 झिरो आणि हे वरचे 1 2 3 झिरो कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल बघा? 160 भागाकारात 8 पंचे 40. 0 0 काटला म्हणजेच किती आला तो? 4 वर्ष. आता हेवच टी ठेवायचं आहे तुम्हाला. काय करायचं बघा इथं? हेवच टी काय करायचं आहे? कॉमन ठेवायचं इथं. ओके. आणि काय फाईन करायचं तुम्हाला? आय फाईन करायचं आहे. आय बरोबर PTR भागिले 100. पी ची किंमत किती घ्यायची? तर 3,000. टाइम घ्यायचा इथं 4 वर्ष. आर ची किंमत किती घ्यायची? तर 10%. भागाकारामध्ये 100. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होईल. 4 त्रिक 12. 0 0. म्हणजेच 1,200 रुपये काय यायला पाहिजे? तुमचं व्याज यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्यायी उत्तर काय बरोबर आहे. 42चा नंबर क्वेश्चन सेम होता. इथं सिंपल होता. याचं वर्गमूळ काढलं तर 6 खाली 7. याचं काढलं तर 9. याचं 7. याचं काढलं तर 5. याचं 7 झालं. 7 जशाला तसा
सगळ्यांची बेरीज करू. ठीक आहे, तर याचं किती येईल 3, म्हणजे इथं किती येईल 14, याला भाग दिला तर 2. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या, याचा सुद्धा काय केलेला आहे, सेट टाकलेला आहे आपण, वर्ग आणि वर्गमूळ. वर्गमूळाचा पूर्ण भाग आहे, लक्षात घ्या, पूर्ण भाग टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघू शकता. यातले सगळे उदाहरणं जे काही आहेत 100% पेपरच्या दृष्टीने येणारी उदाहरणं आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. ठीक, पुढचा प्रश्न. 65 61 च्या वर्गमूळातून 26 25 चे वर्गमूळ वजा केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? लक्षामध्ये. आता इथं काय करायचं बघा, तुम्हाला वर्गमूळ काढायचे. आता हे बघा, 65 61 च्या वर्गमूळातून 625 चं वर्गमूळ, याचं वर्गमूळ काढत किती आहे 81, याचं वर्गमूळ काढत किती आहे 25, याचं वर्गमूळ काढत पुन्हा तर 9, याचं वर्गमूळ काढत किती आहे तुमचं 5. ओके, किती राहिलं 4. हे कुणाचं वर्गमूळ आहे 16चं. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, दोघा जणांचं वर्गमूळ काढून, हे बघा ना, वर्गमूळ काढून पुन्हा वर्गमूळ काढायला सांगितले होते, वर्गमूळ काढून पुन्हा वर्गमूळ काढले आणि कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते, तर 16 या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते. 20,000ची वस्तू 18,500 रुपयात विकली तर शेकडा सूट किती भेटली? सूट काढायची, किती भेटली सूट, 20,000 मायनस 18,500 म्हणजेच 1,500 रुपयाची सूट भेटली. किती रुपयावरती, 20,000 रुपयावरती. गुणाकारामध्ये 100, 1 2 3 4, हे 2 आणि हे 2 4 काय होईल कॅन्सल. लक्षामध्ये, म्हणजेच 15/2 बरोबर 7.5%. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येतं. बघा, हा घातांकाचाच क्वेश्चन आपण म्हणू शकतो, किंवा आपल्याला सिंपल क्वेश्चन तो इथं तुम्हाला वापरायचा आहे आणि त्याला सोडवायचं आहे. ओके, हा जर इकडे गेला काय होईल बघा, एमचा वर्ग अधिक 18 बरोबर 9 गुणिले 3. एमचा वर्ग अधिक 18 बरोबर किती 27. एम बरोबर एमचा वर्ग बरोबर 27 मायनस 18, तर एम बरोबर किती, वर्ग बरोबर 9, तर एम बरोबर किती 3. वर्गमूळ घ्यायचं होतं तिथं, अलग लक्षामध्ये वर्गमूळ घ्यायचं होतं आणि सॉल्व्ह करायचं होतं. सिंपल क्वेश्चन होता. वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आणि त्याचं काय करायचं क्षेत्रफळ. मग वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे तुमचं, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. परिघ किती आहे 176, 22/7 गुणिले 2 गुणिले r. 22 8 176, 8 गुणिले 7 भागिले 2 बरोबर r, म्हणजेच किती 28 सेंटीमीटर. क्षेत्रफळ काढायचे, पाय r चा वर्ग 22/7 गुणिले 28 गुणिले 28, 7 चोक 28, 22 गुणिले 4 गुणिले 28, 22 चोक 88 गुणिले 28, म्हणजेच 24 64. हा जो दिसतो त्या पद्धतीने त्याचं उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येतं. ठीक आहे, तर या पद्धतीने तर मला त्याला सॉल्व्ह करायचं होतं. आता दुसरी पद्धत जी आहे, ती दुसरी पद्धत काय आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, इथे दाखवतो मी तुम्हाला. हे झालं सोडून, लक्षात घ्या. आपल्याला क्षेत्रफळ काढायचे, काय कुठली संख्या काढायची तर लक्षात ठेवायचं, उत्तर काय असतं बघा, इथं लिहून घ्या. त्याच्यामध्ये 11ने भाग जाणारी संख्या शोधावी. 11ने भाग जाणे, बस, बाकी काहीच नाही. इथे बघा, 6 आणि 2 किती 8, 8 आणि 4 किती 12, 12 मधून 8 गेले, खाली किती राहिले 4, म्हणजे 11ने भाग जात नाही. ओके, 6 आणि 1 किती 7, 4 आणि 3 2 किती 6, 1 उरला, इथं पण भाग जात नाही. बघा इथं 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 8 म्हणून 8 गेले तर 0, इथं भाग जात नाही. 6 आणि 2 9, इकडे 6 बरोबर किती 3. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय
बरोबर उत्तर आहे. फक्त 11 ने भाग जाणारी संख्या काय करायची होती, शोधायची होती. हे लक्षात घ्या, बस बाकी काही नाही. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट. बघा, लांबी काय सांगितली त्यांनी, रुंदीच्या दुप्पट, म्हणजेच रुंदी काय आहे त्याची x. परिमिती म्हणजेच 2 कंसामध्ये 3x बरोबर 102 ओके. 3 दोन्ही 6, x बरोबर किती बघा 102 भागाकारामध्ये किती 6, तर x बरोबर 6 1 6, खाली किती राहिले तुमच्याकडे 4, 6 7 42, 170. काय म्हटले त्या आयताचं क्षेत्रफळ किती, ही जर 170 आलेली असेल तर ही किती येईल 17 दुनी 34 0, म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर 170 गुणिले 340. 17 चोक 68 ला 8, हातचे किती आले 6, 17 चोक 51 6 किती 57 0 0, म्हणजे 57,800 हे पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, त्याचं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रामरावांनी एक गाय एक म्हैस एक बैल 85,000 रुपयाला खरेदी केले. गाय म्हैस बैल यांच्या किमतीचं प्रमाण एवढे आहे, तर बैलाची किंमत किती. बैल काढायचा आहे, सगळ्यांची एकूण किंमत किती व्हायला लागली बघा, 8 आणि 4 12, 12 आणि 5 किती 17, गुणाकारामध्ये किती 85,000. कोणाची काढायची आपल्याला, बैलाची. बैल किती नंबरला आहे 3, म्हणजेच किती इथं 5 झालं. 17 ने याला भाग दिला तर 500, म्हणजेच 5 गुणिले 5,000 बरोबर 25,000. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर उत्तर काढता येतं. त्यानंतर बघा इथं काय दिलं, CAT कॅट बरोबर किती इथं 24, DOG डॉग बरोबर इथे किती 26, तर RAT रॅट बरोबर किती. लक्षात घ्या, हे 26 इथं 3 आहे, हा 1 आहे, हा किती आहे 20. यांची फक्त काय केली त्यांनी बेरीज केली. डी 4 नंबरला आहे, त्यानंतर MNO म्हणजे हा किती आहे 15 नंबरला आहे आणि हा किती आहे 7 नंबरला, म्हणजेच 15 आणि 4 19 आणि 7 किती 26. तर आपल्याला रॅटची किंमत काढायची. मग R 1 नंबरला आहे, हा किती आहे 20 नंबरला आहे, R किती नंबरला आहे PQRST, म्हणजे हा किती नंबरला आहे 18 नंबरला आहे. याचा अर्थ 19 अधिक 20 बरोबर 39. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही 49 क्वेश्चन्स आपण घेतलेली आहेत. तर हा नागपूरचा पेपर होता, लक्षात घ्या. नागपूर SRPF चा हा पेपर आहे, लक्षात घ्या. यामध्ये 49 क्वेश्चन्स होते जे आपण घेतलेली आहे. काही अडचण आल्यानंतर आम्हाला तुम्ही याच्यावरती संपर्क करू शकता. PDF लागत असेल तर हे चॅनल जॉईन करा आणि काही अडचण असतील तर याच्यावरती सांगा. सर्व पोलीस भरती पेपर विश्लेषण घेतोय आपण, अलग लक्षामध्ये सर्व गणिताचं. तसेच याच्या PDF सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. या सर्व PDF जर लागत असतील तर ह्या चॅनलला काय करायचं तुम्हाला जॉईन करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.